करतो फोन तुम्हाला. अन्नाची तब्येत कशी? बरी आहे. ते वर देऊ गेल्यामुळे मला येतच नाही आलं. काय म्हणाल डॉक्टर? डॉक्टर मनाला घाबरण्यासारखं काय नाही, पण मधनादनं त्रास होतोय. मग नाही टेन्शन सारखं काय नाही ना? नाही. च्या भावा थँक्यू. अरे दोस्तीत कुठं थँक्यू असतं होय? तसं नाही रे सच्च्या. मग अरे आज तू नसतं तर माझ्या अन्नाचं काय झालं असतं. अरे माझा अन्न माझ्यापाशी नसतात. गप्प आहे. असं काय होणार नव्हतं आणि मी हो बी दिलं नसतं. काय काय का असं नाही रे सच्च्या. तुझं लोक करत माझ्यावर. आता उपकाराची भाषा करणार का माझ्या संग? आणि जर असलंच बोलायचं असेल ना तर तुटली आपली मैत्री. चाललो मी. तसं नाही रे सच्च्या. भावा तुला दिलदार मनाचा ड्रायव्हर आहे. लका 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 कसं काय वाट चुकला ना? कसं काय चुकलं म्हणजे आता ती तब्येत बरी नाही म्हणजे कळल्यावर जीव राहील का? आई तब्येत बरी आता वाटतंय जरा बरं. काय करतो असं हे असं दुःख नाही लागतंय. मागं मागे तर होणार की ते करावंच लागणार की रे. गोळ्या बिळ्या खात जा बाबा. गेल तर बाबा मस्त पुण्यापर्यंत डॉक्टर पण गेलो वहिनी. पुण्यापर्यंत तपसून आलो बघा. आता कसं आहे वया मानानं लागतं मागे. आता लागलंय म्हणायचं ना. ठीक आहे. माझा पाय अजून बघते मोठा. हो तुझ्या पायाला आहे का बरं? कशाचं काय हायच आहे की स्वतः होईल म्हणलं पण आज मी नीट व्हायला. तेच की आता वाटतंय का जरा बरं? हाय बरं आहे बघा. आता हाय लय चांगलं बरं वाटतंय म्हणायचं. बरं थांबा मी तुम्हाला बाबडे कुठे गेलाय? बापडे कशाचं त्या पोरांचं काय खरं आहे आता? का बरं? अहो सकाळचं कॉलेजला म्हणजे जातो काय येळ तपासच लागत नाही. बरं आता कॉलेजला म्हणजे जातोय मग त्याच्याकडे लक्ष ठेवावं का नाही ठेवावं कुठं सांगा. गेल्या आठवड्यात आला होता. होय. आता काय दिसनाच मला. बरं आता मी असा आजारी माणूस कुठं मग त्याच्या मागं पडायचं सांगा बरं. ते बरोबर आहे. पण तुमचा सध्या काय करतोय आता? हाय गाडी घ्यायचं चाललंय आमचं. होय. ते काय ते माझा बाबल्या मी म्हणतो या ड्रायव्हर की करतो ड्रायव्हर की करतो. अरे म्हणलं नको काय राहिले ड्रायव्हर की. बरं आता ड्रायव्हर की करून त्याचं लगीन तरी जमल का? बघा तुम्ही कसं सांगताय तसं सांगायला पाहिजे का नाही पोरांना. मग आणि ह्यांचं बघा त्या पोरांना भरीवच घालते ते उलट घे घे म्हणून गाडी. मग आता तूच सांगा पोरांच्या मनात जे असतंय ते करून दिलेलं बरं का कसं? नाही वहिनी तात्या बोलतोय ते बी बरोबर आहे की. अहो पण आता ड्रायव्हर की बाद झाली. त्यांनी कुठंतरी पोरांनी कामधंदा करावा. पुरी मिळते ते का? तुम्हीच आता म्हटलं ना. नाही ते पुरी मिळत मग आता मग घरात बसून तरी जमल का? त्याच्या म्हणण्याजोगं जर आपण वागलो आता त्याच्या मनात आहे ड्रायव्हर की करायची गाडी घ्यायची. बरं त्याला ड्रायव्हर कीची आपल्या गाडी घेऊन दिली आपण तर ती प्रगती करत. म्हणजे स्वतःची गाडी घेऊन देतोय. स्वतःची गाडी घ्यायची मग काय सांगतोय मग तुला? स्वतःची गाडी घेऊन द्यायची म्हणलं तर सुखाच आहे का? तुम्हीच विचार करा बरं. नाही वहिनी होऊन जातं. स्वतःचे मालक म्हणून फिरवलं होते. मग काय आमचं गेलंच की लोकांची ड्रायव्हर की करण्यात जर दिवस जिंदगी गेली का नाही. आपल्या स्वतःचा मालक म्हणून फिरवलं त्याचं कसं काय? दोघांच्या जिंदगीत आपल्याला आपलं वाहन घेणं झालं का? सांग नाही की झालं. घ्यायला लेकरू तर बरं आहे का? नाही चांगलं आहे किंवा झालं. तुम्ही बी लागला त्यांच्यासारखंच बोलायला आता. तसं नाही वहिनी. जर करता येते तर त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे की. पाठिंबा दिला पाहिजे. दुसरं कोण द्यायचं पाठिंबा? हो नोकरीला लागला गेला तर ती संध्याकाळी महागारी तर येतोय. तसं ड्रायव्हर की बाहेर गेली तर 4-4, 8-8 दिवस पुरं जर येत नाही ती जीवाला काय वाटतं सांगा बरं. तुम्ही म्हणताय ती वहिनी बरोबर आहे. पण ह्या का खायचं नसण्यापेक्षा काहीतरी करतय. मालक झालाय गाडीचा अजून काय करतो गाडीचा मालक स्वतः झाला की मालकच झाला की. अहो घेऊ द्या म्हणजे ती सुद्धा तोंडाचं आहे का? त्याला पैसा किती लागतोय त्याचा आहे का विचार? हे बघता आत्या वहिनी दे तर तुला मी सांगतो या. तू आता सच्यासाठी गाडी घ्यायची म्हणतो या. 4 पैशाची जर काय कमी जास्त पडली तरी अण्णा हजर आहे. तुला लागेल तेव्हा पैसे माग. त्या अण्णा पैसा मी तुला देतो.
बघ मनाला गोर लावून हा. बसली होती पैसा कसा गोळा त्याचं व्हायचा. काय करता तुमचा सच्या काय आणि माझा बाबड्या काय एकच की हो म्हणला एवढं बरं झालं बघ मग मोठं झालं. अरे हाय मग लहानपणाची मित्र कशाला केली आपल्याला होय की? एवढं दिवस काढला आपण मग बघ आजपर्यंत आपण एकामेकाला विचारलं नाही आणि आता म्हातारपणी सुरू होईल काय आणि इसरायल आता माझं तरी काय रे ठेव रामकृष्ण हरे भजन करायचं त्यामुळे काय हा भजन करायचं आपलं देवळात जायचं सकाळ तिकडे संध्याकाळनं भाकरी मिळते सप्ताह असतो सप्त्यात जेवण होतं या असा पाहिजे मित्र. झाला मित्र बी तुमच्यासारखा झाला आता काय बोलायची सोयच नाही. मला वाटतंय आता 4 दिवसातच गाडी येते बघ. हो हो येतो हा, मी. संध्याकाळी जेवणाला. बाब्याला मी घेऊन हा. येतो मी नका काळजी करू तुम्ही येऊ का? हा, हा, चहा नाही पाणी नाही काय नाही नाही काय नसतं तुमचीच काळजी घ्या तुम्ही. नाही मी घेतो माझी काळजी हा हम्म चला. घरी जाऊन काय करतोय रे तू? काय करतो म्हणजे त्या प्रियाच्या नादी लागू नको. प्रिया माझी होणारी बायको आहे. ए जाऊन विचार तिला आम्ही बोलतो का तरी. तू तिच्याकडे बघायचं नाही अजिबात. ए किशा तू उगीच माझ्या अंगावर येऊ नका. तू तिच्या नादी लागू नको सच्या. हे बघ मी ना डायव्हर की करतो आणि डायव्हर ना कधी स्वतःच्या अंगाला कलंक लावून नाही देत. जा, विचार तिला. आणि ए किशा तसंच काय असतं ना आम्ही डायव्हर लोक ना असं चोरून चोरून भेटत नाही. सच्या हात चाट. पळून घ्यायची भाषा बोलतो काय तू? आणि एवढंच असेल ना हा. सांग तिला उद्यापासून येत नाही म्हणून. ए सच्या जे काय आपल्यात झालं ना तिला नाही कळून द्यायचं काय. एवढा घाबरतो मी एवढा रुबाब कशाला करतो. जा चल. चल तू निघ. ठीक आहे चला परत बघू. सचिन तू इथं आहेस व्हय? सगळीकडे उडकलं म्हणजे का? सॉरी खरंच सॉरी चुकलं माझं. काल मी तुला एवढं बोलायला नको पाहिजे होतं. काल तुम्ही माझं ऐकून तरी घेतलं का? खरंच सॉरी. मला माहित नव्हतं अण्णांचं म्हणून बोलले मी. तेच तर सांगायचा प्रयत्न करत होतो. राग आलाय का? राग नाही हो. आम्ही साधे ड्रायव्हर लोक. तुम्ही मालक लोकांनी बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. त्यात राग कसला? बरं ते जाऊ दे. फ्रेंड्स नको रे बाबा. मला तुमची नोकरी परवडत नाही. ही फ्रेंडशिप पण नाही परवडणार. तुला आवडणार नाही का माझ्याशी फ्रेंडशिप करायला? तर मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल पण ते शक्य आहे का? काय फ्रेंड्स सॉरी. मला सोडायला येशील? आलो असतो पण ती वर्दी घेऊन आलोय. मग तू नाही का जमणार? एक 5 मिनिटं थांबतेस? हो आलोच. मी वाट बघते. हो काकू. अहो झालं का? उरका की. अहो मला वर्दी आली नवीन. जायचंय लवकर या. बायका एकदा मंदिरात गेल्या ना बाहेर निघायचं नावच घे.
कुठं चालला रे एवढ्या सकाळ सकाळचं? हे आई कितींदा सांगितलंय की तुला बाहेर जात असताना टोकत जाऊ नको म्हणून. अरे मी चांगल्यावानी विचारते तुला. वर्दीला जायचंय, ते दीपक शेटची वर्दी तिकडे चाललोय. अरे तुला किती वेळा सांगितलंय दुसऱ्याच्या असं गाड्यांवरती जात जाऊ नको म्हणून. अगं आई मग मी तेच सांगतोय ना, किती दिवस आज दुसऱ्यांच्या गाडीवर जाऊ, आता आपण आपली गाडी घेऊ. धन्य आहेस बाबा तू. हा हे यार, काय सकाळ सकाळ किरकिर लावतो हा? काय त्याचं नात घेऊ दे की. तुमच्या बाप लेकाची ही अशी फूस असली म्हणजे काय तवा? हा किती सांगितलं तरी काय कळत नाही बघा. ड्रायव्हर की नको म्हणून त्या पोराच्या बी डोक्यात बसत नाही. अशानं मला सांगा पोरगी कोण देईल का आपल्या सचिनला? लागली का तुला माझ्या लग्नाची उचकी? आणि हे आई नका देऊ दे कोणी पोरगी दिली नाही ना तर असा गावात वळू म्हणून हिंडीन, पण ड्रायव्हर कीच करीन. आताच सांगतोय तुला. फिर बाबा असाच. काय करायचं ती करा. करा तुमच्या मनासारखं काय करायचंय ती. अगं गपकी जरा. पोरग काहीतरी करायचं म्हणतंय, त्याला पाठिंबा द्यायचा का असं टोचून बोलायचं असतं. अगं ड्रायव्हर म्हणजे राजा माणूस असतो, तुला नाही कळायचं. सांगा जरा समजून तुम्ही. म्हणजे मी शहाणी नाही, तुम्ही दोघं पण लय शहाणा आहे का ना? हा हे, तू काय काळजी करून सच्या, तुला गाडी घ्यायची ना, घेऊन टाक, मी आहे तुझ्या मागे. जिथं विषय गंभीर तिथं माझा बाप गंभीर. बाबासाहेब पाया पडतो, असं पाहिजे बाप. नाही तर आमच्या काय कळत नाही तिला. मला काय कळतंय बाबा, तुम्हा दोघांनाच लय कळतंय ना. आणि पैसे कोण भरायचं? अगं करायचं म्हणल्यावर सगळं होतंय बघ. माझ्याकडचं थोडं पैसे, तू बचत गटात ना थोडं कर्ज काढ, काय होतंय त्याला? देवा, इथं माझं बुडगं गेलं मशीन चालवून. आधीच कर्ज फेडता नाकीनं आली, आता दुसरं काय कर्ज काढायला होता वे. अगं एवढं सगळं करतो ते कोणासाठी करायचंय हा? तेवढा इकोलतं एकच पोरगा आहे ना आपल्याला, मग त्यासाठीच करायचं ना. काढ कर्ज तू. हे सचिन बाळा जरा ऐक तू का माझं. अरे त्या सलमाचा नवरा काय म्हणला माहितीये का? MIDC मध्ये चांगलं काम बघितलंय तुला, चांगला 7 ते 8 हजार रुपये पगार आहे. घर की बाळा तिथं जरा. ए आई तुला आधीच सांगतोय, मी कोणाच्या हाताखाली गुलामी नाही करणार. केली ना तर ड्रायव्हर कीच करणार, नाही तर काहीच नाही करणार. जातो मी. ए अरे सचिन, अरे जेवण तरी जा की 2 घास खाऊन जा बाबा. आणि हा रात्री यायला उशीर होईल. झालं गेलं पोरग तोंड पाडून. ड्रायव्हर वर संसार केला असतो हा, तरी तुला कसं कळ ना त्या पोराला का ड्रायव्हर होऊ देनाच. खराय. काढ कर्ज तू बिंदास, मी हाय. नको तो हे करू, लाग मार्गाला कर्ज काढायचं. आता काढावंच लागणार काय तवा, एवढं गोड बोलल्यावर. काढ बायाच्या. माझा बाप काढून दिल की. जाती जेवाय वाढते तुम्हाला. वाढ. हॅलो, अहो नका टेन्शन घेऊ साहेब, गाडीत माल भरून तयार आहे. ड्रायव्हर येईल, ड्रायव्हर आला की 10-15 मिनिटात गाडी येईल अजून. नका टेन्शन घेऊ, वेळेत ऑर्डर पोचते तुमची. ड्रायव्हर आला की गाडी निघत. हो नका टेन्शन घेऊ, येईल वेळेत. हो अगदी निश्चिंत राहा. ओके ठीक आहे. काय झालं पाहुणं? काय महिना रुसली जणू. लाडाची दिसते महिना तुमची. तर काय राव, मी बघू का जरा? जमतं का यातलं काय समजतं? जमतं म्हणायचं थोडं. बघा मग. या बसा तुम्ही आतमध्ये.
मारा डाटर. हाय हाय हाय. महिना चालू झाली की राव. तुम्ही काय जादूगार बिदुगार आहे का काय? अहो तसं नाही काय. किती द्यायचे मग? अहो मी काय गॅरेजवाला नाही. मग मी ड्रायव्हरच आहे. मग तुम्ही राव आमच्या बिरादरीतलंच. हो. हाय हाय. चला मग चहा पाणी घेऊ काहीतरी. नको चहा वगैरे नको. थोडा घेतला असताना थोडा. आपण भेटू परत. आता ती वर्दीचं काम आहे. मालक लय फोन करतोय. परत भेटू. जाऊ का? 100%. बाय बाय. ओके. आयला भगवंता काय तुझी लीला. शेवटी ड्रायव्हरच्याच रे बाबा काम येणार. काय हे ड्रायव्हर लय अवघड आहे ड्रायव्हरांचं. फोन सुद्धा उचला नाही. त्यांना गरजच नाही का माझ्या अजिबात. हे पिट्या. अरे इथं काय करतोय? चल शेटने बोलावले. शेटने बोलावलं? हो. मला कसा फोन नाही आला? आला का मला आलता. माझा विश्वास नाही का? तुम्ही माझ्या बापावर काय विश्वास ठेवत नाही तुझ्या ठेवू का? चल चल बस. राहू दे कशाला फोन करत बसतो. बोल काय तू तुला का बस. चल लवकर. ए चॉकलेट. तू काय करतो ही त्याला का? काय रे काय झालं? ती सच्या बघ त्या खबरी बरोबर गेला. ती पिंट्यावर. हा गपला का काय पण नको म्हणू. आईला माझ्या सख्या डोळ्याने बघितलंय मी. काय सांगू तुला? पिंट्यावर गेलाय. मला तर नाही वाटत पिंट्यावर जाईल म्हणून. तो काय पिंट्यामुळे त्याला मागे एवढा मार खालाय. तो त्याच्यामुळे सगळं होतंय. तो खबरी आपल्या ग्रुप मधला माहित नाही तुला. त्याबरोबर गेलाय तो. त्याच्याबरोबर गेलाय तो. नसेल रे सच्चा नसेल आपला. तुला मी खोटं बोलतो वाटतं का? तू सच्चा नसेल रे त्यावर. अरे सच्चा यायला का तुला माझा विश्वास नाही? तू बघ एकदा. तू बघितला असतं म्हणजे तुला कळलं. बाबड्याला विचारू आपण. बाबड्याला. हा बाबड्याला कर फोन. स्विच ऑफ आहे आपण फोन. चल त्याच्या घरी जाऊ. पण त्या पिंट्यावर काय फिरायची गरज आहे त्याला? मला घे विचारून. मला काय माहिती. येडा झालाय का तो? नमस्कार. अरे काय नमस्कार. ही काय वेळ झाली का यायची? हा माझी टू व्हीलर जरा सर्व्हिसिंगला गेली म्हणून उशीर झाला. अरे तुझी टू व्हीलर पण माझ्या कामाचा खेळखंडोबा करतो का सगळा? तुझ्या ड्रायव्हरच फोन करतो. तुम्ही आता दुसरा ड्रायव्हर बोलवतो. कामाची गरज नाही. पैसे पाहिजे. स्वतःची गाडी घ्यायची ना. हा ती गाडीत माल भरून तयार आहे. गाडी घेऊन जा आणि आता रोज कॅश घेऊन ये. कॅश कशाला? ऑनलाईन घ्या की. अरे ऑनलाईन काय तिची जीएसटीची लपडी माग. तुला सांगितलंय ना तेवढं काम कर. ती गाडी घेऊन जा आणि आता कॅश घेऊन ये व्यवस्थित. जीएसटी चुकवायला तुम्ही चुकीचं करताय बरं का. आपल्या अर्थव्यवस्था सांगून गेली की जीएसटी भरला नाही तर आपल्या देशाचा विकास कसा काय होईल? ए बाबा तू नका मला उपदेश देऊ. ही जी चावी चल जा आणि आता सगळी कॅश व्यवस्थित घेऊन ये. माल भरून ठेवला आणि व्यवस्थित जा. आमची काय काळजीच नाही. पैसे तेवढे व्यवस्थित. हा माझं एकदा स्वतः गाडी होती. उरक पट 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 लवकर.
तुला काय मारायला माझीच गाडी सापडली काय? मला मरायचंच आहे. घाल अंगावर गाडी, मला नाही जगायचं. हा तू मरशील आणि मला जावं लागेल तिकडे खडी फोडायला. तू जाशील ती जाशील, मला दानाला देऊन जाशील. हे अगं रड नको. एकदम काय काय झालं तुला? कोण काय बोललं का? मग तुमचं काय हरवलंय का? मरडताय कशाला? तो मला सोडून गेला. असं धाडस तरी कसं होतं? तुम्ही कधी प्रेम केलंय का? त्या फालतू गोष्टीला वेळ नाही मला. मग तुम्हाला नाही कळणार माझं दुःख. कळतंय सगळं, सांगा. त्याची आणि माझी ओळख इंस्टाग्रामवर झाली. हळूहळू ओळखीचं प्रेमात कसं तुम्हाला काही कळलंच नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मीही त्याच्यात खूप प्रेम करायचे. पण एक दिवस समजलं की त्याचं आधीच लग्न झालं होतं आणि तो मला फसवत होता. मी मात्र त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं. मी माझ्या आईवडिलांना कधीच महत्त्व दिलं नाही. वा, म्हणजे ज्या पोराने धोका दिला त्यासाठी जीव द्यायला निघाला आणि ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचा एकदाही विचार नाही केला. आधी ऑनलाईन लपडी करायची आणि आई बापाचा विचार न करता असं नको ते पाऊल उचलायचं. आज तुम्हाला काय झालं असतं तर त्या बिचारा आई बापावर कोणतं आबाल कोसळलं असतं विचार केलाय कधी? नाही ना. ज्या मुलीला जन्म दिला, लहान असं मोठं केलं, तिच्या चितेला अग्नी देण्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं त्यांच्या आयुष्यात? अवघड आहे. काय खाल्लं का? भूक लागली? ओ मॅडम, अहो बाहेर आहे. काय खाल्लं का तुम्ही? जेवायचं? चहा घ्या, थंड होतोय. राहता कुठे तुम्ही? महादेवनगरला. ठीक आहे, चला जाता जाता सोड. तुमच्या आभार कसे मानावे हेच कळत नाही. तुम्ही नसता तर आज राहू द्या. you.
ए मारू नका. अरे सोडा मला. हा? काय पाहिजे? हे पैसे का? पण मला मारू नका. पैसे, माझा मोबाईल, पैसे नेलं सगळं. आता शेटला काय सांगू? मला गाडी घ्यायची होती. माझं स्वप्नच राहणार. घरी कळालं तर कुठं आला रे? गाडी लावली का भरायला? हा ठीक आहे घे लवकर भरून सोलापूरला न्यायची ती. हा लाव भरायला लगेच. हा आणि लवकर उठ काय लाव गाड्याला भरायला पटपट. हा ठीक आहे हा. काय रे एवढा उशीर लागला? दुसरी खेप भरायची. हा तर ती गाडी भरायला होती तो पिंपरी चिंचवडला घेऊन जा तेवढी. हा कोण काय खाली टाकलंय? काल एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम काय झाला? पैसे आणले ना? हा 500 रुपये तुझी बदली घे आणि बाकीचे पैसे दे. सामान खाली करून येत होतो. 4-5 पोरांनी अडवलं. पैसे चोरून नेले. काय पैसे काय हे माहिती चोराने लुटायला? हा शेट खरंच सांगतोय. काल माझ्याकडनं सगळे पैसे चोरून घेतलं आणि मला मारले बिले. हे अरे तसले फालतू कारण सांगू नको मला. पैसे टाक माझं चल. तुझं बदलीचं 500 रुपये घे काढून आणि माझं 32,000 ठेव इथं चल. ते चोराबिराची कारण सांगू नको चोऱ्याची. ते जुनं सगळं झालंय. तू चोरी केली असते पोरं बोलावले असते नुग माझ्यापाशी आलाय का तोंड घेऊन? ओ शेट, ड्रायव्हर जरी असलो ना तर कष्टाने कमवून खातो. माझ्या बापाने 20 वर्ष ड्रायव्हरकी केली आणि मी बी त्यांचंच रक्त आहे. माझ्या रक्तात प्रामाणिकपणा आहे. चोऱ्या माऱ्या करणं नाही. आणि तुमचं पैसे देऊन टाकतो. तुला थोड्या दिवसात मोठं व्हायचंय, गाडी घ्यायची. एवढे पैसे एकदम बघितले की तुला तोंडाला लाळ सुटली असेल. हा ती पैसे फेक इथं नाही तर ती कामं पैसे फेडून दे. रुपयाला रुपया फेडून गेले मी. हा ते नीट बोलत असलं गुरुमीत बोलू नको. ड्रायव्हर सारखा राहा. जाते ना ते पैसे पूर्ण कामं फेडून गेले. 2 दिवसात पैसे आणून दे. कारण सांगायची गेलं काय गेलं. हॅलो हा येईल साहेब संध्याकाळपर्यंत येईल गाडी तुमच्याकडं लावली भरायला. हॅलो हा शेटली गाडी भरली संध्याकाळपर्यंत पोचत. हा ओके. यार बदली गाडी जा लवकर निघा. पैसे घ्यायला लागतात. पंपावर जा तिथं सांग तुम्ही फोन करून. हा फोन कर. ते तोंड बिंड नीट ठेवायचा की. हा त्या सारखं तो बरं भरलेलं जायचं. हो शेट येईल तुमची पण गाडी येईल. हो हो हो.
काय आज लय निवांत आहे. काय धंदा पाणी नाही काय आज? बदल्या फिरल्या काय कुठं? नाही आज कुठं बदली नाही काय नाही त्यामुळे निवांतच आहे. अरे हे असल्या बदल्या बिदल्या करण्यापेक्षा फिक्स राहत जा की कोणाकडे तरी. अरे होतो की त्या दीपक शेटकडे मग ते मॅटर नाही झाला माझं. तुला काय तुमचं मॅटर मध्ये दिवस चाललेत काम कधी करायचं हेच मोठा लागा प्रश्न आहे का रे? काय आता ड्रायव्हरवर विश्वास नाही राहिला बाबा कुणाचा. असं म्हणू नको लागा. ड्रायव्हरवर विश्वास आहे सगळ्याचा. काय ड्रायव्हरवर विश्वास असता तर दीपक शेटने असं काढून नसतं टाकलेलं. काढून टाकाय तुम्ही बी काहीतरी चुका असते त्या. हा चूक हो. मग ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला वाचवायला गेलो ही चूक झाली माझी. तू चोरला असतं त्यामुळे म्हणलं रे ड्रायव्हरवर कुणाचा विश्वास नाही राहिला. तेवढं बी आहे बरं का? विश्वासाचा जमानाच राहिला नाही. खरे वाचतात आता बघा की आपलं वाचतात काय झालं विश्वास ठेवून. काय वाचतात काय वागताय असं? अहो तुम्ही आम्हाला ड्रायव्हर की शिकवली त्याच कलेवर आम्ही आज आमची पोट भरतोय. तुम्हाला असं बघवणं बघवत नाही बघ. दवाखान्यात जायचं वस्ताद. वस्ताद गाडीत जाऊ की आपण दवाखान्यात. बघितलं का काय रुबाब होताय का काय या माणसाचा. ती गाडी आवडली का तुला? छान आहे ना गाडी. छान मस्त गाडी छान आहे ना बा. अरे वा वा वा. आवडली का तुला गाडी? आवडली तुला गाडी?